1989चा मार्च महिना. ठाण्यात महानगरपालिकांच्या निवडणुका पार पडल्या होत्या. शिवसेना विरुद्ध काँग्रेस अशी घासून लढाई झाली होती. सगळ्यांच्या नजरा लागल्या होत्या महापौरपदाच्या निवडणुकीवर. ठाण्यात महापौर शिवसेनेचाच असा विश्वास शिवसैनिकांना होता. पण महापौरपदाच्या निवडणुकीत शिवसेनेच्या प्रकाश परांजपे यांचा एका मतानं पराभव झाला आणि ठाण्यातलं वातावरणच बदललं. गुप्त मतदान पद्धत असल्यानं कुणाचं मत फुटलं हे कळायला मार्ग नव्हता. ठाण्यात सेनेची सगळी सूत्र आनंद दिघेंच्या हाती होती. हा पराभव म्हणजे त्यांच्या वर्चस्वाला मिळालेला हादरा होता. सगळ्या ठाण्यात गद्दार कोण याची चर्चा व्हायला लागली होती आणि अशातच शिवसेना नगरसेवक श्रीधर खोपकर यांची हत्या झाली. या हत्येच्या आरोपात शिवसैनिकांसह आनंद दिघेंनाही अटक झाली आणि त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला. टेररिस्ट अँड डिस्रप्टिव्ह ॲक्टिव्हिटीज प्रिव्हेन्शन ॲक्ट म्हणजेच टाडा अंतर्गत. पण 1989-90 मध्ये घडलेल्या प्रकरणाची आता का चर्चा होतीये? तर शिवसेना राज्य समन्वयक नरेश म्हस्के यांनी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यावर केलेल्या आरोपांमुळे. संजय राऊत यांनी आनंद दिघेंची मुलाखत लोकप्रभामध्ये छापली होती आणि त्यामुळंच आनंद दिघेंवर टाळा लागला होता. दिघे यांच्यासोबत नेमकं काय झालं हे आपल्याला धर्मवीर 2 मध्ये दिसेलच, असं वक्तव्य नरेश म्हस्के यांनी केलंय. आणि पुन्हा आनंद दिघेंना लागलेल्या टाळाचा विषय श्रीधर खोपकर हत्या प्रकरण चर्चेत आलंय. ठाण्यात नेमकं काय घडलेलं, आनंद दिघेंवर टाळा का लागला होता आणि या सगळ्या प्रकरणात संजय राऊत यांची भूमिका नक्की काय होती, पाहूयात या व्हिडिओतून. नमस्कार, मी निखिल आणि तुम्ही पाहताय बोल व्हिडिओ. 1989च्या ठाण्याच्या निवडणुकीत सत्तेसाठी प्रचंड स्पर्धा होती. काँग्रेसला आगरी सेनेची साथ असली तरी शिवसेनेकडेही भाजप आणि जनता दलाच्या नगरसेवकांचा पाठिंबा होता. पण शिवसेना महापौर आणि उपमहापौर या दोन्ही निवडणुकांमध्ये हरली. ठाण्यातल्या सगळ्या शिवसेना नगरसेवकांनी बाळासाहेब ठाकरेंकडे आपले राजीनामे सोपवले. बाळासाहेबांनी या एका मतानं झालेल्या पराभवाबद्दल जाहीरपणे नाराजी व्यक्त केली. शिवसेनेच्या इतिहासात असा नीचपणा झालेला नाही. ज्या एक दोघांनी हा नीचपणा केलाय त्यांना कुलदैवता क्षमा करणार नाही, असं बाळासाहेबांचं निवेदन 21 मार्च 1989च्या नवाकाळ वृत्तपत्रात छापून आलं होतं. लीलाधर डाके आणि आनंद दिघेंनी गद्दारी कुणी केली याबद्दलचा अहवाल बाळासाहेब ठाकरेंकडे सोपवला होता. त्यानंतर गद्दारांची नावं निश्चित झाल्यावर सेनाप्रमुख स्वतः ती नावं जाहीर करतील, तोपर्यंत नागरिकांनी आणि शिवसैनिकांनी कोणालाही त्रास देऊ नये असं आवाहन शिवसेनेकडून करण्यात आलं होतं. पण म्हणून ठाण्यातलं वातावरण निवळलं नव्हतं, तर सगळीकडे पोस्टर्स लागलेले, गद्दारांना क्षमा नाही. ही तणावपूर्ण शांतता आणखी गूढ झाली 21 एप्रिल 1989ला. महापौरपदाच्या निवडणुका झाल्यानंतर बरोबर 1 महिन्यानं शिवसेनेचे नगरसेवक श्रीधर खोपकर लुईसवाडी परिसरात आले होते. खोपकर तिथेच राहायचे, पण तो दिवस नेहमीसारखा नव्हता. दिवसाढवळ्या खोपकरांवर हल्ला झाला. एका टेलरच्या दुकानाबाहेर त्यांच्यावर तलवारीनं वार करण्यात आले आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला. महापौरपदाच्या निवडणुकीत खोपकरांचं मत फुटलं असा शिवसैनिकांना संशय होता. यातूनच त्यांच्यावर त्याआधी देखील हल्ला झाला होता, पण त्यात ते बचावले होते. पण हा लुईसवाडीतला हल्ला त्यांच्यासाठी अखेरचा ठरला. एका नगरसेवकाची दिवसाढवळ्या हत्या होणं ही काही साधी गोष्ट नव्हती. पोलिसांनी तपासाची चक्र फिरवली. जवळपास 53 शिवसैनिकांवर गुन्हे दाखल झाले, ज्यात एक नाव होतं आनंद दिघे. कलम 147, 148, 149 आणि कलम 302 आनंद दिघेंवर लावलं गेलं. पण धक्कादायक गोष्ट होती, आनंद दिघेंवर टाळा लागला होता. दहशतवादी कारवाया रोखण्यासाठी पंजाबमधल्या बंडखोरीच्या पार्श्वभूमीवर हा कायदा तयार करण्यात आला होता. मुंबईतही अरुण गवळीसारख्या गँगस्टरवर टाळा लावण्यात आला होता, पण तोच टाळा आनंद दिघेंवर लावण्यात आला. आनंद दिघेंना अटक झाली तेव्हा सलग 3 दिवस ठाणे बंद होतं. जेव्हा दिघेंनी जेलमधून बंद मागे घेण्याचं आवाहन केलं तेव्हा ठाण्यातले सगळे व्यवहार सुरळीत झाले. पण आनंद दिघेंना सोडण्यात यावं यासाठी मोर्चे निघू लागले. ये जंजीर अब जनता ही तोडेगी असं लिहिलेले आनंद दिघेंचे हात साखळदंडानं बांधलेले पोस्टर सगळ्या ठाण्यात लागले. पुढं कोर्टानं त्यांना जामीन मंजूर केला. आनंद दिघे पुन्हा आनंद आश्रमात आले आणि त्यांचा मृत्यू होईपर्यंत श्रीधर खोपकर खटला सुरूच राहिला. पण या सगळ्यात संजय राऊत यांचा संबंध कुठे येतो? तर आनंद दिघेंवर टाळा लागला होता तो श्रीधर खोपकर यांच्या हत्येचा कट रचल्याच्या आरोपात. त्यांच्यावर हा आरोप करताना 3 बातम्यांचे संदर्भ देण्यात आले होते. पहिली बातमी होती 22 मार्च 1989च्या नवाकाळमध्ये आलेली. दुसरी बातमी 9 एप्रिल 1989च्या लोकप्रभा साप्ताहिकात आली होती आणि तिसरी बातमी होती 16 एप्रिल 1989च्या द उर्दू टाइम्समधली. महापौर आणि उपमहापौर पदाच्या निवडणुकीतले गद्दार मला माहिती आहेत आणि त्यांना मृत्यूशिवाय शिक्षा नाही असं वक्तव्य आनंद दिघेंनी केल्याचं या बातम्यांमध्ये छापून आलं होतं. पण कोर्टाच्या जजमेंटमध्ये या बातम्यांचे संदर्भ सखोलपणे दिसून येतात. त्यात लिहिलंय की गद्दारांचं जगणं अवघड होईल आणि त्यांना मृत्यूशिवाय शिक्षा नाही हे आनंद दिघेंचं वक्तव्य 22 मार्च 1989च्या नवाकाळमध्ये छापून आलं होतं, जे 9 एप्रिल 1989च्या लोकप्रभा साप्ताहिकात रिपीट करण्यात आलं.
आणि त्यानंतर 16 एप्रिल 1989ला द उर्दू टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत मला गद्दारांची नावं माहिती आहेत. मी ती जाहीर करू शकणार नाही, पण त्यांचं जगणं मुश्किल होईल, असं आनंद दिघे म्हणाले होते. याच 3 बातम्यांचा संदर्भ घेऊन आनंद दिघेंवर आरोप करण्यात आले असले तरी त्यांच्या जामिनावर सुनावणी सुरू असताना फक्त पेपरमधल्या बातम्यांच्या आधारे आनंद दिघेंनी हत्येचा कट रचला असं सिद्ध होत नाही, असं मत न्यायाधीशांनी व्यक्त केलं होतं. मात्र या सगळ्या प्रकरणात केंद्रबिंदू ठरली आनंद दिघेंची लोकप्रभा साप्ताहिकात छापून आलेली मुलाखत. आनंद दिघेंच्या आयुष्यावर आधारित असलेल्या धर्मवीर सिनेमात खोपकर प्रकरणानंतर एका पत्रकारानं आनंद दिघेंची मुलाखत घेतली असा सीन दाखवण्यात आलाय. त्या सीनच्या सबटायटल्समध्ये लोकप्रभाचा उल्लेख दिसतो. संजय राऊत तेव्हा लोकप्रभा साप्ताहिकासाठी काम करायचे. त्यासाठी त्यांनी आनंद दिघेंची मुलाखत घेतली होती आणि याच मुलाखतीत गद्दारांना क्षमा नाही असं आनंद दिघे म्हणाल्याचं सांगण्यात येतं. स्वतः संजय राऊत यांनीही 26 जून 2023ला आनंद दिघेंच्या आनंद आश्रमाजवळ केलेल्या भाषणात याबाबत खुलासा केला होता. लोकप्रभामधली आनंद दिघेंची जी मुलाखत आहे त्यामुळे त्यांना तुरुंगात जावं लागलं ती मीच घेतली होती. मी साक्षीदार आहे त्या खटल्यातला. गद्दारांना क्षमा नाही हे दिघेंचं स्टेटमेंट मी लिहून घेतलेलं. त्यावर खटला झाला आणि त्यांना टाळा लागला. तेव्हा ते तुरुंगात गेले आणि धर्मवीर झाले असं राऊत यांनी म्हटलं होतं. मग जर स्वतः संजय राऊत असा खुलासा करत असतील तरीही त्यांच्यावर आरोप का करण्यात येतात आणि त्या मुलाखतीत नेमकं काय होतं? याचा संदर्भ शिवसेनेच्या लोकाधिकार समितीचे सदस्य आणि पत्रकार अरुण बेतकेकर यांच्या एका लेखात सापडतो. बेतकेकर यांनी प्रहारसाठी लिहिलेल्या लेखात संजय राऊत यांनी आनंद दिघेंना मुलाखतीवेळी कोणते प्रश्न विचारले होते हे लिहिलंय. त्या लेखानुसार लोकप्रभाच्या जून 1989च्या अंकात होय गद्दारांची हत्या होईल या शीर्षकाखाली दिघेंना विचारले गेलेले खोचक प्रश्न म्हणजे प्रकाश परांजपेंची निवड करून तुम्ही चूक केलीत असं वाटत नाही का? दगाबाज नगरसेवकांची हत्या होईल हे तुमचं विधान हिंसेला चिथावणी देणारं नाही का? आत्तापर्यंत तुम्ही काँग्रेसचे नगरसेवक फोडत होतात, आज तुमचे फुटले, त्यात विशेष काय? असे प्रश्न संजय राऊत यांनी विचारले असल्याचा उल्लेख आढळतो. अरुण बेतकेकर आपल्या लेखात आणखी एक संदर्भ देतात. 11 जून 1989च्या लोकप्रभा साप्ताहिकाचा, ज्यात होय मी माझ्या मताशी ठाम आहे या शीर्षकाखाली आनंद दिघेंची मुलाखत छापून आली होती. त्यात विचारलेले प्रश्न होते, श्रीधर खोपकर खरंच गद्दार होते का? हत्येबद्दल तुम्हाला दुःख होतं का? तुम्ही आणि तुमचे कार्यकर्ते अंत्ययात्रेला का उपस्थित राहिला नाहीत? सुटून आल्यावर तुम्ही त्यांच्या घरी गेला होता का? तुमच्यानंतर निर्णय घेणारा नेता निर्माण का झाला नाही? या प्रकरणात शिवसेनेनं तुम्हाला वाऱ्यावर सोडलं होतं का? अशा प्रकारचे प्रश्न दिघेंना विचारण्यात आले होते. या मुलाखतीत आनंद दिघेंनी दिलेल्या उत्तरामुळं गदारोळ झाला. ठिकठिकाणी गद्दारांना क्षमा नाही असे बॅनर्स झळकले. त्यातच तणावाच्या परिस्थितीत श्रीधर खोपकर यांची हत्या झाली आणि संशयाची सुई आनंद दिघे यांच्याकडे वळली. पुढे त्यांना अटक झाली आणि त्यांच्यावर टाळा लागला. राऊत यांनी प्रकरण तापलेलं असताना घेतलेल्या मुलाखतीमुळं वातावरण ढवळून निघालं. त्यामुळंच आनंद दिघेंवर टाळा लागला तो संजय राऊत यांच्यामुळेच असा आरोप होऊ लागला, ज्याबद्दल स्वतः राऊत यांनी देखील खुलासा केलाय. पण दुसऱ्या बाजूला कोर्टाचं जजमेंट पाहिलं तर वृत्तपत्रातल्या कात्रणींना विचारात घेऊन आनंद दिघेंवर गुन्हा दाखल झाला असला तरी त्यांच्यावरचा टाळा हटवताना वृत्तपत्राचा आधार घेता येणार नाही असं कोर्टानंच नमूद केलं होतं. सोबत कोर्टाच्या जजमेंटमध्ये नमूद केल्यानुसार लोकप्रभाच्या एप्रिलमधल्या अंकात नवाकाळमध्ये दिघेंनी केलेलं स्टेटमेंट रिपीट करण्यात आलं होतं. त्यामुळं कागदोपत्री संजय राऊतांमुळे टाळा लागला असं स्पष्ट होत नसलं तरी त्यांनी विचारलेले प्रश्न आणि त्याला आनंद दिघेंनी दिलेले उत्तरं यामुळंच श्रीधर खोपकर प्रकरणावेळी ठाण्यातलं वातावरण ढवळून निघालं होतं असंच मत ठाण्यातले लोक आणि जाणकार व्यक्त करतात. बाकी या संदर्भातल्या तुमच्या प्रतिक्रिया कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी बोल व्हिडिओच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.